चला तर मंडळी, आवळ्याचा सीझन आलेला आहे. मस्त आंबट, खारट, तुरट आणि तिखट असं आवळ्याचं आपण लोणचं करणार आहोत, म्हणजे किस करणार आहोत, रसरशीत असं. चला तर मग इथे मी अर्धा किलो हिरवेगार असे आवळे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून आणि पुसून घेतले. स्टीलच्या किसणीने किस करून घेतला. अगदी कोरडे करायचे सगळे भांडे. आणि बघा, हा किस आपला आता तयार झाला आहे. पॅनमध्ये 1 चमचा जिरं, 1 चमचा धने, दालचिनीचा तुकडा, 5-6 मिरे, 5-6 लवंग मस्त असं मंद आचेवर भाजून घेतलं, गार करायला ठेवलं. आता हा किस मोजून घ्यायचा. आता या कपाने मी मोजला तो 3 कप भरला. आता आपण गुळ किती घ्यायचा ते बघूया. गॅस पेटवला, मंद आचेवर कढईत ठेवलेला हा किस थोडासा परतवला. नंतर 1 कपभर गुळ घातला. पुन्हा याला 2-3 मिनिट परतवला, अगदी मंद आचेवर. पाणी सुटलं, मग त्याला थोडं बाजूला ठेवलं, म्हणजे होऊ दिलं, शिजू दिलं. आणि मसाला छान दळून घेतला, म्हणजे जो आपण भाजून घेतला होता तो. आता यामध्ये मसाला घातला. 1 चमचा तिखट घातलं, थोडीशी हळद, मीठ घातलं आणि आपला तयार केलेला मसाला घातला. आता बघा, 1 मोठा लिंब घेतला, तो मस्त पिळून घ्यायचा. मंद आचेवर आपण हे सर्व करत आहोत बरं का. छान असं रसरशीत पाणी सुटलंय, पण नंतर त्याला आपल्याला आटवून घ्यायचंय. तर आता बघा, इथे 2 चमचे मोहरी घेतली. तुमच्याकडे मोहरी डाळ असली तरी चालेल बरं का, ती दळून घेतली. पॅनमध्ये 1 वाटीभर तेल घातलं, कडकडीत धुवाधार गरम केलं. त्यामध्ये 1 गड्डी लसूण सोलून घातला, अख्खाच घातला. आता ही दळलेली मोहरी घातली, थोडासा हिंग घातला, 1 चमचा, परत तिखट घातलं. मस्त असं तडका तयार होतो. आणि हा मसाला आणि हे तेल ना अगदी गार होऊ द्यायचं, अगदी म्हणजे जवळजवळ 3 ते 4 तास गार होऊ द्यायचं. आणि नंतर आपला हा जो आवळ्याचा किस आहे ना, त्यामध्ये याला घालून घ्यायचा. आवळ्याचा किस पण खूप गार करायचा, अजिबात कुठेही गरम राहता कामा नये. आता याचं काय करायचं, याला पुन्हा आपल्याला गार होऊ द्यायचं आहे, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 तास आपला हा सगळा किस गार होतो. मस्त कोरड्या बरणीत भरून घ्यायचा आणि रसरशीत असा ताटाच्या डाव्या साईडला विराजमान झायला तयार आहे बरं का. तर चला, सबस्क्राईब करा पटापट मग.